महाशिवरात्रीनिमित्त उमरखेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे दिनांक 3 मार्चपर्यंत 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे। त्यानिमित्त आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी उमरखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश कुमार जामनोर तसेच ॲडव्होकेट संजय जाधव शिवसेना शहर प्रमुख, कैलास कदम माजी जिल्हा उपप्रमुख, नंदकुमार अग्रवाल काँग्रेस शहर अध्यक्ष, पत्रकार राजू गायकवाड, सुदर्शन न्यूज चॅनलचे पत्रकार किरण मुक्कावार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले असून या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घडणार आहे। ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे शिलू दिदी व मोना दिदी यांच्या प्रयत्नातून हे मार्गदर्शन मिळत असून या ठिकाणी आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माने मनाला शांती मिळते असा संदेश दिदी यांनी दिला। आपण बघू शकता एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन। उमरखेड येथील प्रजापती ईश्वरी विद्यालय या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवलेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी भारतातील 12 जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपण घेऊ शकता। या ठिकाणी मल्लिकार्जुन, सोमनाथ, ओंकारेश्वर, नागेश्वर, महाकालेश्वर, कृष्णेश्वर, केदारनाथ, रामेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमेश्वर अशा भारतातील संपूर्ण जे महादेवाचे स्थान आहे त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय यांनी या ठिकाणी केलं आहे। माझ्यासोबत दिदी आहेत। नेमकं दिदी काय सांगसाल आपण या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन ठेवलं, काय आहे? महाशिवरात्री हा पावन पर्व आहे, तर सर्व भक्त भाविकांसाठी आम्ही या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन ठेवलेलं आहे। हा सोहळा 26 तारखेपासून 26 फेब्रुवारी सोबतच एक आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचं पण आम्ही आयोजन केलेलं आहे। तर त्यामध्ये या विद्यालयामध्ये काय शिकवलं जाते याचा आपल्याला परिचय। यातून आपण काय मार्गदर्शन करणार जनतेला? आपण तर नेहमी जातच असतो 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी। तर इथे हे जे प्रदर्शन ही झाकी जी सजवलेली आहे यामध्ये आम्ही जो परमात्मा आपला शिव आहे त्यांचे जे दिव्य कर्तव्य आहे तर त्याचाच यादगार म्हणून हे मंदिर स्थापन केलेले आहे आणि ते नावं पण मंदिराची आपण जितके पण पाहतो आहे तर त्यांनी जे कर्तव्य केलेले आहे सृष्टीवरून याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी